हाय हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. तर फ्रेंड्स, इथे माझ्याकडे ब्लाऊज शिवून उरलेला कपडा आहे. तर याची बॉर्डर खूप म्हणजे खूप छान आहे, म्हणून मी याचं काहीतरी छान बनवण्यासाठी हा कपडा ठेवलेला आहे. तर हे जे एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घेतलेला आहे आणि बॉर्डर व्यवस्थित जॉईंट करून घेतलेली आहे फ्रेंड्स. तर मी याच्यापासनं चौकटीला लावण्यासाठी तोरण बनवत आहे. तर अगदी जेवढं म्हणजे चौकट आहे तेवढ्याच मापाचा ही जी किनार आहे ना तेवढे तयार झालेली आहे. तर फ्रेंड्स, इथे मी एक मीडियम छोट्या साईजचं प्लेट घेतलेलं आहे आणि त्याच्या मापाचं असं सर्कल कट करून घेतलेलं आहे आणि अर्ध्यापेक्षा थोडंसं वरच्या बाजूला अशी एक रेष मारून घेतलेली आहे आणि हा जो हाफ सर्कल आहे तो कट करून घेतलेला आहे आणि ह्याच कार्डबोर्डच्या साईजचा कॅनव्हाससुद्धा कट करून घेतलेला आहे. तर मी हे पॅच जे आहेत किंवा हे जे हाफ सर्कल आहे ते 5 तयार करणार आहे. तर इथे बघा, हा ब्लाऊज पीस आहे, थोडासा भडक आहे, त्याच्यामुळं मी हा काही स्टिच करून घेतलेला नाही. असंच काहीतरी डेकोरेशनचं वस्तू तयार करता येईल म्हणून ठेवून दिलेला होता. तर ह्याच्यावरती कॅनव्हास ठेवून कॅनव्हासच्या साईजचा हा कपडा कट करून घेतलेला आहे फ्रेंड्स. इथे तुम्ही त्रिकोणसुद्धा कट करू शकता, पंचकोनसुद्धा कट करू शकता. मला हे जे सर्कल आहेत ना त्या ब्लाऊजवरचे ते असे छान व्यवस्थित मध्ये आले तर छान दिसेल म्हणून मी हे असं हाफ सर्कल कट करून घेतलेलं आहे. परत अजून उरलेलाच कपडामधून अस्तर जे आहे उरलेला त्याच्यातूनच मी हे अस्तर लावण्यासाठी इथे पण अस्तर कट करून घेतलेलं आहे. तर आता आपल्याला हे सगळं एकावरती एक ठेवायचं आहे आणि छानपैकी शिलाई मारून घ्यायचं आहे आणि जे एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि आपल्याला इथे छोटे छोटे कट्स पण द्यायचे आहेत. त्याच्यामुळं काय होतं, छान फिनिशिंग येते आणि हा कपडा जो आहे तो असा आपल्याला पलटवून घ्यायचा आहे. तर बघू शकताय, खूप छान दिसतंय. इथे तुम्हाला जर लेस वगैरे लावायची नसेल तर कडेने दाब शिलाई द्या. लेस लावायची असेल तर मग परत पहिल्यांदा दाब शिलाई मग परत लेस, असं नको. लेस लावता लावताच ती दाब शिलाई पण होते. तर इथे जर मोत्याची लेस असेल ना तर खूप छान दिसेल बरं का. पण माझ्याकडे ही साधी सिंपल लेस आहे, त्याच्यामुळं मी हीच लावणार आहे. तर बाहेरच्या बाजूनं किंवा आतच्या बाजूनंही आपण लेस लावू शकतो. तर मी बाहेरच्या बाजूनं लावणार आहे, छान दिसेल असं वाटतंय मला. तर बघा किती छान दिसत आहे. तर फ्रेंड्स, त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनं काही चेंजेस पण करू शकता बरं का. जसं दाखवलं आहे तसंच करायला पाहिजे अगदी असं काही नाही. फक्त मी तुमच्यासोबत राहिलेल्या कपड्याचं काय करायचं याची आयडिया शेअर करते. तर इथे आपली बॉर्डरसुद्धा तयार आहे. तर या बॉर्डरवरती मी आता म्हणजे बॉर्डर सरळ ठेवलेली आहे आणि त्याच्यावरती जे हे आपण हाफ सर्कल तयार करून घेतलेले आहेत ते असे उलटे ठेवायचे आहेत. आणि इथे परत माझ्याकडे म्हणजे रेडीमेड गोंडे होते, तर ते गोंडे पण ठेवून घेणार आहे मी इथे. तर फ्रेंड्स, तुमच्याकडे जर बॉर्डर मोठी असेल ना तर ह्या सर्कलच्या मध्ये 1-1 इंचाचं अंतर ठेवलं तरी सुद्धा छान दिसेल बरं का. पण माझ्याकडे बॉर्डर कमी होती त्याच्यामुळं मी हे असं चिटकून चिटकून ठेवलेलं आहे. असंही छानच दिसतंय. तर अशा पद्धतीने हे गोंडे ठेवलेले आहेत. जर तुमच्याकडे गोंडे नसेल तर तुम्ही मोत्याचे वगैरे किंवा गोल्डन कलरचे मण्या वगैरे वापरून त्याचं लटकन तयार करू शकता किंवा मग असे गोंडे घरी पण तयार करू शकता. याचेसुद्धा चॅनलवरती व्हिडिओ अपलोड आहेत बरं का, गोंडे वगैरे कसे करायचे ते सुद्धा तुम्ही नक्की बघा. तर इथे आपल्याला लूप तयार करायचा आहे. तर लूपसाठी मी दोरी वापरलेली आहे, जे की आपण ब्लाऊजसाठी वापरतो ती. तुमच्याकडे असेल तर वापरा, नसेल तर तुम्ही फॅब्रिकपासून तयार करू शकता. तर आता इथे आधी शिलाई देऊन घेतलेली आहे, कारण असंच आपण अस्तरसहित हे जॉईंट करू शकतो बरं का. पण ते सर्कल जे आहेत ना ते हलतात, मग वाकडे तिकडे लागतात. त्याच्यामुळं मी आधी ते लावून घेतले आणि नंतर हे अस्तर जॉईंट करून घेतलेलं आहे. तर अस्तर जॉईंट करून घेतल्यानंतर हे सगळं असं पलटवायचं आहे. अस्तर पण मागच्या बाजूला घ्यायचं आहे आणि जो राहिलेला भाग आहे त्याला अस्तर व्यवस्थित असं जॉईंट करून घ्यायचं आहे. इथे तुम्ही दाब शिलाई देऊ शकता वरच्या बाजूला किंवा मग लेस लावायची असेल तर लेस लावू शकता, पण मी तसंच ठेवलेलं आहे. तर आता हे जे आहे ते असं हे पलटवून घ्यायचं आहे आणि आपल्याला इथे हे अस्तर जे आहे ते जॉईंट करून घ्यायचं आहे. एक्स्ट्रा जो आहे भाग कपड्याचा तो मी कट करून घेतलेला आहे आणि छानपैकी अस्तर जॉईंट करून घेतलेला आहे फ्रेंड्स, इथे बघू शकताय. तर फ्रेंड्स, या चॅनलवरती शिलाईचे, क्राफ्टिंगचे, परत गोंड्याचे वगैरे व्हिडिओ अपलोड होत असतात. तर तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला सुद्धा शेअर करा.
तर इथे नंतर लेस लावून झाल्यानंतर परत शिलाई देऊन झाल्यानंतर परत एकदा मी वरच्या बाजूने आणि साईडला लेस लावून घेते आहे. तर याच्यामुळे खूप छान थोडंसं आकर्षित दिसतं त्याच्यामुळे. तर बघू शकता इथे हे खूप कमी वेळामध्ये आपल्या दारासाठी तोरण तयार झालेलं आहे. तर तुमच्याकडे पण असं कपडा शिल्लक असेल तर ह्याच्यापासून असं छान असं तोरण तयार करू शकता. त्याच्यामध्ये आणखीन तुमच्या आयडिया वापरून आणखीन वेगळं काहीतरी करू शकता. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच सुंदर नवनवीन व्हिडिओसोबत. थँक यू सो मच फॉर वॉचिंग. चलो बाय.